दूध संघ निवडणुकीत महायुतीमधील गद्दार उघडे पडले। दूध संघ अध्यक्ष दत्ता नाना पवार शंकरनगरे यांची जोरदार टीका। पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर समर्थक व भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने वर्चस्व मिळवलंय। मात्र निवडणूक महायुतीचे 3 उमेदवार थोडक्यात पराभूत झाले। यामुळे महायुतीमध्ये कोणी गद्दारी केली यावरून महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे। माजी खासदार सुजय विखे यांच्याबरोबर राहून कोण महायुतीसोबत बरोबर स्थानिक निवडणुकीत गद्दारी करणारे उघडे पडले असल्याची जोरदार टीका दत्ता नाना पवार व शंकरनगरे यांनी केली आहे। यामुळे महायुतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून कोण फुटलंय याची चर्चा सुरू झाली आहे। काल पारनेर तालुका जी शेतकऱ्यांची काम घेणू दूध संघाचा काल निकाल लागला। त्या ठिकाणी 15 जागेसाठी इलेक्शन झाले आणि 15 जागेमध्ये 13 जागा जनसेवा पॅनलला मिळाल्या आणि 3 जागा जनसेवा पॅनलचे पराभूत उमेदवार झाले। आज या ठिकाणी सहकारामध्ये काम करीत असताना मग बाजार समिती असेल वेगवेगळ्या सहकारी संस्था झाल्या। प्रत्येक वेळेस ही भूमिका असते का या तालुक्यातल्या संस्था ह्या बिनविरोध झाल्या पाहिजे, कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये इलेक्शनचा जर आपण खर्च पाहिला तर भरमसाठ खर्च होतो आणि त्यासाठी हे न होता गावात तालुक्यातल्या सगळ्या पार्टीच्या लोकांनी एकत्र येऊन या ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत या बिनविरोध केल्या पाहिजेत। परंतु या ठिकाणी आपण पाहिलं का कालचं दूध संघाचं इलेक्शन होत असताना इथं सुजयदादा विखे असतील किंवा दाते सरांचा नामोल्लेख केला जातो, परंतु मी या प्रक्रियेमध्ये राहुल पाटलांच्या कॉन्टॅक्टमध्ये असताना दाता नाना असतील बाकीचे उमेदवार असतील चर्चा करीत असताना कुठल्याही प्रक्रियेमध्ये म्हणजे स्वतः सुजयदादा असतील किंवा दाते सर असतील यांनी कुठलीही मीटिंग घेतली नाही, कुठेही चर्चा केली नाही, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल होता। परंतु या ठिकाणी बाकीच्या पार्टीची लोक जी आहेत ती सगळी मंडळी एकत्र होती तालुक्यातली आणि फक्त राहुल पाटील शिंदे एका बाजूला आणि तालुका एका बाजूला असं इलेक्शन होतं। आणि कालचं इलेक्शन जे झालं ते राहुल शिंदेंनी स्वतः एकट्याने नियोजन केलं। ठीक आहे, आमच्यासारखे मित्र आहेतच, आम्ही मदत करणारे आहेत, परंतु कालचा एका बाजूला तालुका आणि एका बाजूला राहुल पाटील म्हणजे काही या ठिकाणी दाता नानांनी सांगितलं का जे आमच्या जवळचे होते त्यांनीच गद्दारी केली। त्यांनी एकदाच काय माहिती का ते दादांजवळ जायचं आणि छान छान बोलायचं, त्यांनी एकदाचं काय होतं टाकाला जाऊन गाडगं लपवलं पाहिजे। काल ही लोक सुपत होती, उद्या ते पण जातात जाणार आहे। आजचा दिवस काल यांच्यावर वेळ होती, उद्या तुमच्यावर येणार आहे। हे कुणी करू नये राजकारण। माझी एक भूमिका अशी असती राजकारण करायचं तर ते समोरासमोर करावं। राहुल पाटलांनी राजकारण हे समोरासमोर केलं, ठीक आहे, जय पराजय होत असतोय, परंतु काल त्यांनी जे 3 जागा पडल्याच्या नंतर त्यांनी ही भूमिका मांडली का आपण गुलाल अंगावर घ्यायचं नाही, परंतु कार्यकर्ते जो त्रास झाला त्यांना या प्रक्रियेमध्ये जे वातावरण ढवळण्याचं काम काही मंडळीने केलं म्हणून त्याला उत्तर देण्याचं काम जे शेतकरी कुटुंबातले ही संस्था आज करोडो रुपयाच्या जागा आहेत संस्थेच्या, मग त्या डेव्हलप झाल्या पाहिजे, दूध संघ परत पुनर्जीवित झाला पाहिजे, दूध आलं पाहिजे। म्हणजे हे जे काम आहे आज सहकारामध्ये आपण पाहिलं का प्रायव्हेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या दूध धंदे चालू आहेत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं दूध जाते परंतु सरकारी संघामध्ये कुणी दूध घालत नाही। याचं कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे। आणि आजची जी टीम आहे काल दादांनी सांगितलं का जो दूध घालेल तो त्या संस्थेचा चेअरमन असेल आणि खरोखर इथून पुढच्या काळामध्ये दूध संघाला चांगले दिवस येतील आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा मोबदला कधी रिबीटचा विषय येतो, हे बाकीचे प्रायव्हेटवाले कुणी काही देत नाही, परंतु ज्यावेळेस आपण शेतकरी शासकीय दूध योजनेमध्ये ज्यावेळेस दूध घालतो तर त्याचं बेनिफिट निश्चित शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता आज आपण जे राजकीय याच्यात पाहतो का उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती सगळे इलेक्शन होणार आहेत, परंतु काही झालं का वरच्या लेवलला बोलायचं खालच्या लेवलला चर्चा करायची हे न होता आपण विचाराची लढाई विचाराबरोबर झाली पाहिजे, अशा पद्धतीचे इलेक्शन झालं पाहिजे। हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे, फुलेशाहू आंबेडकरांचा विचाराचा तालुका आहे, अण्णासाहेब हजारे असतील पोपटराव पवार यांच्या विचाराचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये चांगल्या विचाराने राजकारण झालं पाहिजे, विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे, अशी भूमिका या ठिकाणी मी मांडतो आणि पॅनलच्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करतो। आपल्यासारख्या मित्रांनी चांगलं सहकार्य केलं, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। काल दिनांक 10/8/2025 रोजी
पारनेर तालुका दूध संघाची जी निवडणूक प्रक्रिया चालू होती त्या निवडणुकीमध्ये काल निवडणूक होऊन मतदान प्रक्रिया झाली। त्यामध्ये जे 2 पॅनल होते, जनसेवा पॅनल आणि दुसरा सहकारी पॅनल, यांच्या उमेदवारांमध्ये ज्या मतदारांनी मतदान केलं त्या मतदारांचे प्रथमतः मी आमचे सर्व शेतकरी बांधवांच्या आणि सर्वांच्या वतीने ऋण व्यक्त करतो। आणि कालच्या ज्या प्रक्रियेमध्ये जे उमेदवार आमचे पराभूत झाले त्यामध्ये निश्चितच आमच्याबरोबर राहून जनसेवलच्या पॅनलमध्ये जे प्रमुख आणि ज्या खासदार सुजाता यांच्या विखे पाटलांच्या बरोबरीने राहून जे आमच्या पॅनलच्या बरोबर ज्या मतदारांच्या बरोबर त्यांनी आतून जी गद्दारी केली, असे गद्दार निश्चितच पडद्याच्या मागे होते ते आता समोर येतील याच्यातून। आणि खरोखर तालुक्यामध्ये जी शांतता आपल्या तालुका पातळीवर जे आता इलेक्शन झालं आमदारकीचं, त्यामध्ये इलेक्शन झाल्यापासून आपला जिल्हा शांत झालेला आहे, पण जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी खासदार यांनी ही निवडणूक रंगवण्यामध्ये भरपूर रहस्य आणि यामध्ये 2 गट कसे निर्माण राहतील याची त्यांनी प्रामुख्याने हिरारीचा भाग घेऊन ही निवडणूक लावून प्रक्रिया लावून मतदान करण्याचं त्यांचं हेच होतं का जेणेकरून 2 गट निर्माण होतील। आणि आमच्या या निवडणुकीमध्ये निश्चितच आपल्या तालुक्याचे माननीय आमदार नातेसर असतील, आमचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर सुजाता विखे पाटील यांना निश्चितच या मतदार बंधूंनी दाखवून दिलेलं आहे। आणि या खासदारकीच्या पराभवाचं त्यांना निश्चितच या तालुक्यातल्या मतदारांनी त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे, जेणेकरून या तालुक्यामध्ये जो लोकांचं जनतेचं जे न्याय भेटेल असं काम करेल त्यालाच लोकांनी जनतेने मतदानाच्या स्वरूपातून निकाल दिलेला आहे। तरी जे पडद्याच्या माग आहेत आमच्या बरोबर राहून त्यांनी हे आमचे जे 3 उमेदवार पराजय झाले ते पराजय करत असताना त्यांनी स्वतः काही माणसं पाठवून या मतदान प्रक्रियेमध्ये मतदान विभागण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, पण मतदारांनी सुद्धा त्यांना दाखवून दिलेलं आहे। निश्चितच या तालुक्याचं नेतृत्व करत असताना आमदार काशीनाथ दातेसर असतील, माजी खासदार डॉक्टर सुजाता विखे पाटील असेल, यांच्या नेतृत्वाला लोकांनी परत एकदा या पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधून त्यांनी निश्चितच चांगल्या प्रमाणे साथ दिलेली आहे। तरी मी या जनसेवा पॅनलच्या माध्यमातून आमदार साहेबांचा आणि डॉक्टर सुजाता विखे पाटील असतील त्यांनी आपल्या पारनेर तालुक्याचे तालुका अध्यक्ष राहुलदादा शिंदे पाटील यांच्यावर ही निवडणूक सोपवली होती आणि काही घटकांना त्यांच्या राहुलदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होत असताना त्यांना ते सहन झालं नाही, म्हणून त्यांनी हा विपरीत असा प्रकार घडून हे आमचे उमेदवार पराजय करण्यामध्ये त्यांच्या खूप या पडद्यामागे जे आहे ते जनतेला सुद्धा माहीत झालेलं आहे कोण आहे ते। काही आमच्या उमेदवाराला त्यांनी डायरेक्ट तोंडावर सांगितलं का आम्ही तुम्हाला पाडणार आहे। अशा या घटकांना निश्चितच यापुढील काळात कधीच गुलाल घेता येणार नाही अशी आमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि थांबतो।